आणि यानंतर महाराष्ट्रात एक मोठी बातमी, बिबट्यांना आवरा आणि कायदा बदला अशी मागणी करणारं पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुरीमधल्या अहिल्यानगरच्या राहुरीमधल्या शेतकऱ्यांनी लिहिलेलं आहे। आणि या बिबट्यांच्या हल्ल्याचं सत्र वाढू लागलेलं आहे। बिबट्या सातत्याने हल्ला करतात नागरी वस्तीवरती, शेतांमध्ये येऊन, ज्यामध्ये मनुष्यहानी सुद्धा होते। त्यामुळे 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या संदर्भात कायद्यात बदल करावा अशी मागणी करणारी पत्र लिहिलेली आहेत। आणि सगळी पत्र प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वात बैलगाडीतनं आणत राहुरी पोस्ट ऑफिसमध्ये जमा केली गेली। राहुरी नगर परिषदेतून बैलगाडीतनं शेतकऱ्यांची पत्र आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन हा मोर्चा निघालेला। अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस क्षेत्र मोठं असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते। ऊसाची तोडणी सुरू झाल्यावरती त्यांचा मानवी वस्तीतला वावर वाढतो आणि परिणामी हल्ल्यांच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होते। या कायद्यामध्ये बदल करून बिबट्यांच्या संख्येवरती नियंत्रण आणावं याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये या पत्रावर सही करण्याची मोहीम त्या ठिकाणी आखली गेली। उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांनी या पत्रावरती आपली सही नोंदवून आपली भावना पंतप्रधानांपर्यंत कळवा असं आम्हाला आवाहन केलं होतं। आज त्या सर्व जवळपास 20,000 पत्र आम्ही इथं पोस्ट ऑफिसमध्ये आणून इथं टाकलेले आहेत। ते 2-4 दिवसात माननीय पंतप्रधान साहेबांपर्यंत जातील। आणि गडचिरोलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडला, अजब प्रकार घडला। बिबट्यापासून बचावासाठी एक चित्रफीत गडचिरोलीमधल्या एका गावात गावकऱ्यांना दाखवली जात होती आणि ही चित्रफीत दाखवत असतानाच या गावकऱ्यांवरती, जिथे गावकरी जमले होते तिथेच बिबट्यानं हल्ला केला आणि एकच खळबळ उडाली। गडचिरोलीमधल्या 32 वर्षीय तरुणावरती हा हल्ला झाला। कुरखेडा तालुक्यातल्या धमडीटोला गावात ही घटना घडली आहे। सदानंद उईके असं जखमी तरुणाचं नाव आहे, त्याच्यावरती उपचार केले जात आहेत। हा प्रकार कालच घडलाय। गेल्या आठवड्याभरापासून या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि गावकऱ्यांमधली भीती दूर करण्यासाठी वन खात्याकडनं गावकऱ्यांची जनजागृती केली जाते। बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याचं मार्गदर्शन सुरू असतानाच सदानंद उईके हा युवक लघुशंकेसाठी घराच्या मागच्या बाजूला गेला होता, पण तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं सदानंदच्या अंगावरती थेट झडप घेतली। आणि पुढची बातमी कोकणात नाही। काजू उत्पादकांना संरक्षण द्यावं, त्याचबरोबर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते, त्यामुळे वन विभाग नेमका करतोय काय असं म्हणत एक प्रकारे घरचा अहेर देण्यात आलेला आहे आमदार निलेश राणेंकडनं। वन विभागाचे डीएफओ अमराठी असल्यामुळे त्यांना आमची भाषा समजत नाही, त्यामुळे वन खात्याचा टांगा पलटी झाल्याची टीका आमदार निलेश राणे यांनी केली आहे। तुम्ही झाडं लावायला सांगताय, तिथे झाडं तोडतायत, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही। अहो, त्या झाडं तोडल्यामुळे, ते जंगल रिकामी झाल्यामुळे ते जनावर आता खाली यायला लागलेत लोकवस्तींमध्ये। आता माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये संघर्ष व्हायला लागलाय, जीव जायला लागलेत, शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे। एकतर ते जे काही डीएफओ भरले गेलेत ते सगळे अमराठी आहेत। पण साहेब, आमचा इकडचा मालवणी माणूस, ती भाषा कळणार आहे का त्या तिकडे डीएफओला? किती तक्रारी करायच्या वन खात्याचा, खरोखरच वन खात्याचा टांगा पलटी झालाय असं मला आता जाणवायला लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।